माझ्या पाठीमागे तुम्ही हे जे बघताय ते आहे पिंजरा पद्धतीनं केलेलं मत्स्यपालन। आता मी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या पश्चिम भागामध्ये जे कासारसाई धरण आहे त्या धरणाच्या मध्यभागी आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण या धरणात असलेलं पाणी आहे आणि मध्यभागी हे केज ॲक्वाकल्चर म्हणजेच पिंजरा पद्धतीने केलं जाणारं मत्स्यपालन आहे। ह्या मत्स्यपालनामध्ये साधारणतः आता हा जो तुम्ही जो पिंजरा बघता या पिंजऱ्यामध्ये साधारणतः 5 ते 6 हजार मासे संवर्धित केले जातात, वाढवले जातात आणि साधारणतः 8 ते 9 महिन्यामध्ये हे जे मासे आहेत ते बीज टाकल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंतचे येतात आणि साधारणतः 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलोचा मासा झाल्यानंतर त्याची हार्वेस्टिंग केली जाते किंवा तो विक्री केला जातो। तिलापिया किंवा चिलापी या प्रकारचा मासा या ठिकाणी वाढवला जातो। परंतु पिंजरा पद्धतीने केली जाणारी मत्स्य शेती म्हणजे काय किंवा या शेतीचं किंवा या मत्स्यपालनाचं काय वैशिष्ट्य आहे, मत्स्यपालन कसं केलं जातं, यामधून किती उत्पन्न मिळतं किंवा काही तरुणांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर यासाठी किती खर्च येतो, या सगळ्या गोष्टींची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्हाला लोकमत ॲग्रोच्या फेसबुक पेजला या संदर्भातील संपूर्ण डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्या ठिकाणी तुम्हाला पिंजरा पद्धतीने केले जाणारं मत्स्यपालन किंवा केज ॲक्वाकल्चर काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती मिळून जाईल।